त्या दिवशी सकाळी ईश्वर शरण वृद्धाश्रमात नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. वातावरणात एक विचित्र उदासी पसरली होती, कारण आदल्या रात्री एका वृद्ध रहिवाशाचे निधन झाले होते. त्यांचे नाव विनोद शर्मा होते. विनोद गेल्या अनेक वर्षांपासून याच वृद्धाश्रमात राहत होते. ते सुखी जीवन जगत होते. त्यांच्या कुटुंबात प्रीती, सुमन आणि रेखा या 3 मुली होत्या. तिघीही सुशिक्षित होत्या, आपापल्या शहरांमध्ये चांगल्या नोकऱ्या करत होत्या आणि आपापल्या कुटुंबात व्यस्त होत्या. पण जसजसे त्यांचे वडील वृद्ध होऊ लागले आणि त्यांना आधाराची सर्वात जास्त गरज भासू लागली, तेव्हा त्या तिघींनी आपल्या मुलांकडे धाव घेतली. जेव्हा त्यांना नितांत गरज होती, तेव्हा त्या तिघांनी त्यांना स्वतःजवळ ठेवण्याऐवजी एका वृद्धाश्रमात सोडून दिले. अचानक रात्री विनोदजींना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना बोलावले, पण डॉक्टर येईपर्यंत विनोदजींचे निधन झाले होते. सकाळ होताच मॅनेजर अतुल सिंग यांनी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांना कळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यांची मोठी मुलगी प्रीतीला अनेक वेळा फोन केला, पण तिने बराच वेळ फोन उचलला नाही. अखेरीस जेव्हा फोन उचलला गेला, तेव्हा पलीकडून प्रीतीचा वैतागलेला आवाज ऐकू आला. हे तुम्ही सतत फोन का करत आहात? जर एकदा फोन उचलला नाही तर समजून घ्यायला हवं की पलीकडची व्यक्ती व्यस्त आहे. अतुल सिंग जड आवाजात म्हणाले, प्रीतीजी, तुमचे वडील विनोद शर्माजी काल रात्री वारले. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि अतुल सिंगने आपलं वाक्य पूर्णही केलं नाही. प्रीती क्षणभर शांत राहिली आणि मग म्हणाली, काय, बाबा गेले? तिच्या आवाजात दुःखापेक्षा आश्चर्यच जास्त होते. मग ती पटकन पुढे म्हणाली, बघा, मला खूप वाईट वाटतंय, पण मी फक्त सुट्टीसाठी इंडोनेशियाला आले आहे. इतक्या लांबून अचानक येणं मला शक्य नाही. तुम्ही सुमनला किंवा रेखाला फोन करा. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. अतुल सिंग क्षणभर फोनकडे पाहतच राहिला. वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही एक मुलगी इतक्या सहजपणे आपली सुट्टी सोडून येऊ शकत नाही, असं म्हणू शकते, यावर त्यांचा विश्वासच बसू शकत नाही. त्यांनी स्वतःला सावरले आणि मग त्यांनी मधली मुलगी सुमनला फोन केला. जेव्हा सुमनने फोन उचलला, तेव्हा अतुल सिंगने तिला विनोदजींच्या मृत्यूची सविस्तर माहिती दिली. क्षणभर शांत राहिल्यानंतर सुमन म्हणाली, काका, मी सध्या एका महत्त्वाच्या प्रशिक्षण सत्रात आहे. पुढच्या आठवड्यासाठी सुट्टी मिळणे खूप अवघड आहे, त्यामुळे मी आत्ता येणार नाही. तुम्ही रेखाला फोन करा आणि अंत्यविधीसाठी काही पैसे लागले तर मला कळव. असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला. अतुल सिंगच्या मनात आता फक्त एकच प्रश्न होता, त्याच्या वडिलांच्या अखेरच्या निरोपापेक्षा या गोष्टी खरंच जास्त महत्त्वाच्या होत्या का? मुलींची स्वतःची कामे होती. आता त्याच्याकडे तिसरी मुलगी रेखा हिला फोन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अतुल सिंगने रेखाला फोन केला. 2-3 वेळा फोन केल्यावर अखेर रेखाने फोन उचलला. अतुल सिंगने तिला वडिलांच्या निधनाची बातमी दिली आणि आशा केली की कदाचित ती इतर 2 बहिणींपेक्षा वेगळा निर्णय घेणार होती. पण रेखा सुद्धा म्हणाली, बघा, मला सध्या सुट्टी मिळणं खूप अवघड आहे. माझी इच्छा असूनही मी येऊ शकत नाही. तुम्ही ते करा. वृद्धाश्रमातील लोकांना एकत्र करा आणि माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार करा. त्यासाठी मी 5,000 रुपये पाठवीन. तेवढ्या पैशात अंत्यसंस्कार होतील. अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जाईल. रेखाचे शब्द ऐकून अतुल सिंग क्षणभर पूर्णपणे शांत राहिले. त्याला काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हते. अखेरीस स्वतःला सावरत ते म्हणाले, याचा अर्थ असा आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांच्या अंतिम निरोपाला येऊ शकणार नाही. रेखाने सहजपणे उत्तर दिले. ती म्हणाली, नाही, मी येऊ शकत नाही. तुम्हीच त्यांचे अंत्यसंस्कार करा. मग तिने वृद्धाश्रमाच्या खात्यात 5,000 रुपये पाठवण्याची तयारी दर्शवली आणि फोन ठेवून दिला. अतुल सिंग यांचे हृदय तुटले होते. ज्या वडिलांनी आपल्या 3 मुलींना शिक्षण दिले होते, त्यांनीच आता त्यांना आपल्या पायावर उभे केले होते आणि त्यांच्या भविष्यासाठी अगणित त्याग केले. आज त्यांच्या 3 मुलींना त्यांना निरोप देण्यासाठी काही तास सुद्धा मिळाले नाहीत. आश्रमातील कर्मचारी आणि इतर वृद्ध रहिवाशांच्या डोळ्यातही अश्रू होते. विनोदजी सर्वांशी प्रेम आणि आदराने वागत असत.
त्यांना कोणी ओळखत नव्हते. काही जण सकाळच्या चहापाशी त्याचे गोड शब्द आठवत होते, तर काही जण त्यांची इतरांना मदत करण्याची सवय आठवत होते. लवकरच अंत्यविधीची तयारी सुरू झाली. विनोदजींच्या पार्थिवाला अंतिम यात्रेसाठी नेले जात होते. तेवढ्यात अतुल सिंगचा फोन वाजला. तो सुमनचा होता. सुमनने आपला विचार बदलला होता आणि ती येण्याचा प्रयत्न करत होती असे वाटले. पण फोन उचलल्याबरोबरच ती म्हणाली, काका, मी प्रशिक्षणात आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. पण कृपया मला व्हिडिओ कॉल करा. मला किमान व्हिडिओ कॉलवर तरी बाबांचं अंत्यविधी बघायचं आहे. अतुल सिंग यांच्या मनात खदखदणारा राग आता मुश्किलीने आवरला गेला होता. तरीही ते काहीच बोलले नाहीत. अंत्यविधी सुरू झाले. पुजारी मंत्रोच्चार करत होते आणि नर्सिंग होममधील रहिवासी विनोदला अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज झाले होते. थोड्याच वेळात सुमन व्हिडिओ कॉलद्वारे सामील झाली आणि थोडा वेळ मंत्रोच्चार ऐकून वैतागून म्हणाली, काका, अजून किती वेळ लागणार आहे? मला सरावासाठी परत जायचं आहे. कृपया पंडितजींना लवकर करायला सांगा. इथे बसून संपूर्ण अंत्यविधी बघायला माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. यावेळी अतुल सिंगचा धीर सुटला. सुमनजी, आता तुम्हाला हे व्हिडिओ कॉलवर बघायची गरजच नाही, ती गंभीर आवाजात म्हणाली. तुम्ही इथे उपस्थित राहून वडिलांचे अंत्यसंस्कार करू शकला नाहीत, मग व्हिडिओ कॉलवर त्यांचा अंत्यविधी बघून तुम्ही त्यांच्यावर काही उपकार करत नाही आहात. सुमन रागाने म्हणाली, तुम्ही माझ्याशी असं बोलू नका. ते माझे वडील होते आणि ही गोष्ट माझ्या आणि माझ्या वडिलांमधली आहे. मला रजा मिळाली नाही. मी प्रशिक्षणात आहे. मग मी कशी येऊ शकेन? निदान मी त्यांना शेवटचं व्हिडिओ कॉलवर तरी बघत आहे. अतुल सिंगने काहीच उत्तर दिले नाही. फोनच्या दुसऱ्या टोकाला सुमन होती. आवाज सुरूच होते, पण तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच विचार घुमत होता. ज्या वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलींचे भविष्य घडवण्यासाठी घालवले, त्यांना आपल्या अंतिम प्रवासातही त्यांच्यासाठी वेळ मिळाला नाही. अखेरीस विनोदजींचे अंत्यसंस्कार पार पडले. चिता जळू लागली. हळूहळू परिस्थिती शांत होऊ लागली. पण वृद्धाश्रमात धुमसत असलेल्या वेदना आणि प्रश्न काही केल्या क्षमत नव्हते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, जर 3 मुली असूनही एका वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत एकटेच जगायचे असेल, तर त्या वडिलांच्या आयुष्याचे काय होईल? आम्हाला मुलगी आहे, पण वंश कसाच पुढे चालणार? घरात मुलगा असायलाच हवा. पण विनोदजींनी या गोष्टीनं कधीच स्वतःवर हावी होऊ दिली नाही. ते स्पष्टपणे म्हणाले, माझ्यासाठी मुलगा आणि मुलगी समानच आहेत. जर मी माझ्या मुलीला तितकेच प्रशिक्षण दिले आणि तिला तितकीच सक्षम बनवले आणि जर मी तिला मुलासारख्याच संधी दिल्या, तर माझी मुलगी मुलापेक्षा कमी असणार नाही. काही वर्षानंतर त्यांची दुसरी मुलगी सुमन जन्माला आली. यावेळी त्याची पत्नी सुनंदा मुलाची अपेक्षा करत होती. 2 मुलीनंतर तिला मुलगा हवा होता, पण विनोदने नकार दिला. त्याने समजावून सांगितले की त्याच्या 2 मुली त्याच्यासाठी मुलांपेक्षा कमी नाहीत आणि तो त्यांना अशा स्तरापर्यंत वाढवेल की एक दिवस त्याला त्यांचा अभिमान वाटेल. पण सुनंदाची मुलाची इच्छा कायम होती, म्हणून काही काळानंतर त्यांनी पुन्हा मूल होण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी त्यांना मुलगा होईल अशी आशा होती, पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला. विनोदजींनी तिला आपले नशीब मानून प्रेमाने मिठी मारली आणि तिचे नाव रेखा ठेवले. त्यांनी तिला कधीही जाणवू दिले नाही की त्यांचे मुलगा घरी परत आला नाही. त्यांच्या 3 मुलीच त्यांचे जग बनल्या होत्या. पण त्यांचे संगोपन करणे आणि पोलीस अधिकारी म्हणून काम करणे सोपे नव्हते. त्यांच्या कर्तव्यामुळे त्यांना शहरात वारंवार बदल्या कराव्या लागत. तरीही त्यांची जिथे कुठे बदली व्हायची तिथे ते आपल्या मुली त्या शहरात चांगल्या शाळेत घालायचे. आपल्या मुलीकडे काहीही नसावे अशी त्यांची इच्छा होती. पण जेव्हा रेखा अवघी 5 वर्षांची होती, तेव्हा सुनंदा यांचे अचानक निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर विनोदजींसमोर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान उभे राहिले. एका बाजूला पोलीस होते, ती एक दमवणारी नोकरी होती,
आणि त्यासोबतच 3 लहान मुलींची जबाबदारी आणि घरातील सर्व कामेही होती. नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. सगळे म्हणायचे, मुली लहान आहेत, तुला जीवनसाथीची गरज आहे, तू एकटा नोकरी आणि मुलांना कसे सांभाळणार. पण विनोदजींनी स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, मी माझ्या मुलींना माझ्या सावत्राईच्या हवाली सोडू शकत नाही. कोण जाणे ती त्यांच्यावर स्वतःच्या मुलींसारखं प्रेम करू शकेल की नाही. जर माझ्या मुलींसोबत भेदभाव झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथ घेतली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलींसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. ते दिवसा काम करायचे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचे, त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यायचे, त्यांचे कपडे तयार ठेवायचे आणि मग सकाळी उठून तिघींसाठीही दुपारचे जेवण बनवून त्यांना वेळेवर शाळेत पाठवायचे. ते वडील आणि आई दोन्ही होते. काळ लोटला आणि त्यांच्या मुली मोठ्या झाल्या. जेव्हा कॉलेजची वेळ आली तेव्हा विनोदजींकडे त्या तिघींच्याही उच्च शिक्षणाचा खर्च सहजपणे भागवण्यासाठी पुरेशी बचत नव्हती. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बँकेकडून कर्ज काढले आणि आपल्या मुलींचे शिक्षण सुरू ठेवले. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तिन्ही मुलींनी अभ्यासात प्रावीण्य मिळवले. सर्वात मोठी मुलगी प्रीतीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाली. मधली मुलगी सुमनला एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत चांगली नोकरी मिळाली. धाकटी मुलगी रेखाने कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकील म्हणून आपले करिअर घडवले. त्यांनी आपलं करिअर घडवलं होतं. विनोदजींची छाती अभिमानाने फुलून आली. त्यांना वाटत होतं की अनेक वर्षांपूर्वी त्यांनी व्यक्त केलेल्या मुली मुलांपेक्षा कमी नसतात. हा विश्वास त्यांच्या मुली खऱ्या अर्थाने सिद्ध करत होत्या. विनोदजींनी आपल्या तिन्ही मुलींसाठी त्यांच्या आवडीचे वर शोधून दिले होते. त्यांनी त्या तिघींचेही लग्न एकाच शहरात लावून दिले, जेणेकरून मुलींना जास्त दूर प्रवास करावा लागणार नाही आणि वेळ आल्यावर त्या वडिलांची काळजी घेऊ शकतील. त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सर्व काही सुरळीत चालले होते. तिन्ही मुली फोन करून वडिलांची विचारपूस करत असत, जसे की त्यांनी वेळेवर औषधे घेतली आहेत का, जेवण केले आहे का, किंवा त्यांना घरी काही हवे आहे का. या लहान सहान गोष्टी विनोदजींना आनंद देत असत. त्यांना वाटायचे की त्यांचे कुटुंब अजूनही त्यांच्या सोबत आहे. पण काळानुसार त्यांच्या 3 मुलींचे आयुष्य अधिक व्यस्त होत गेले. एक एक करून त्यांच्या पतींसोबत त्यांची दुसऱ्या शहरांमध्ये बदली झाली. घर मोठे होते, पण तिथे विनोदजींशिवाय दुसरे कोणी नव्हते. वाढत्या वयामुळे त्यांचे शरीर साथ देत नव्हते. पायऱ्या चढणे, बाजारात जाणे, औषधे आणणे आणि लहान मोठी घरगुती कामे करणे त्यांना अधिक कठीण होऊ लागले. अखेरीस एके दिवशी ती आपली मोठी मुलगी प्रीतीला म्हणाली, मुली, तुझी काही हरकत नसेल तर मी काही काळ तुमच्याकडे राहायला येऊ का. आता एकटं राहणं अवघड जात आहे. प्रीतीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, बाबा, तुमच्या येण्याने आपल्या एकांतात अडथळा येईल, म्हणूनच आम्ही दुसऱ्या शहरात राहायला आलो. घरात सतत कोणीतरी असण्याने आपल्या आयुष्यात व्यत्यय येईल. बरेच बदल होतील. विनोदजी काहीच बोलले नाहीत. त्यांना वाटले की कदाचित सुमन त्यांना घरी बोलवेल, पण सुमनने आपल्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण सांगत म्हटले, बाबा, माझ्यावर कामाची आणि घराची खूप जबाबदारी आहे. मी तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. तुम्ही माझ्याकडे आलात तरी बहुतेक वेळा एकटेच असाल, त्यामुळे तुम्ही तिथेच राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे. विनोदची मदतीसाठी आपली धाकटी मुलगी रेखाकडे वळली, पण तिचं उत्तरही काही वेगळं नव्हतं. ती म्हणाली, बाबा, माझ्या कामामुळे मला ग्राहकांना भेटायला वारंवार प्रवास करावा लागतो. मी तुमच्यासोबत राहून तुमची काळजी घेऊ शकणार नाही. आपल्या 3 मुलींचे शब्द ऐकून विनोदजींकडे बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते. त्यांना आपल्या मुलींवर ओझे व्हायचे नव्हते. त्यांनी काही दिवस एकटे राहण्याचा प्रयत्न केला, पण वाढत्या वयामुळे आणि अशक्त शरीरामुळे ते शक्य झाले नाही. ते शक्य नव्हते. अखेरीस 3 मुलींनी वडिलांना जवळच्या ईश्वर शरण वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. जड अंतकरणाने विनोद तयार झाले. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर त्यांना तेथील वृद्ध रहिवाशांकडून आधार मिळाला.
ते आपल्या पेन्शनच्या पैशावर स्वतःचा उदरनिर्वाह करू शकले. ते स्वतःचा उदरनिर्वाह करत असे आणि गरजू वृद्धांना मदत करत असे. पण त्यांच्या मनात कुटुंबाची ओढ कायम होती. त्यांना नेहमी आपल्या मुलींची आठवण यायची आणि त्या आपल्याला भेटायला याव्यात असे वाटायचे. तसेच आपल्या लहान नातवंडांसोबत थोडा वेळ घालवता यावा अशीही त्यांची इच्छा होती. पूर्वीप्रमाणे त्यांच्या मुलींनी त्यांना बाबा जेवलात का असं विचारावं असं त्यांना वाटतं. सुरुवातीला ते अधूनमधून फोन करायचे, पण हळूहळू फोन कमी झाले आणि मग जवळजवळ बंदच झाले. विनोदजी तक्रार न करणारे गृहस्थ होते. त्यांना आपल्या मुलींबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. त्यांच्या मुली त्यांच्या आयुष्यात सुखी राहाव्यात एवढीच त्यांची इच्छा होती. काळ त्याच्या गतीने पुढे गेला. वृद्धपकाळाने अखेर त्यांचे शरीर दुर्बळ करेपर्यंत ते अनेक संकटांना तोंड देत राहिले. एका रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचे निधन झाले. ज्या वडिलांनी आपल्या 3 मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला होता, ज्या 3 मुलींसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला होता, त्या आज त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हत्या. कोणाकडेच वेळ नव्हता आणि आपल्या वडिलांसाठी काही तास सुद्धा देण्याची कोणाची इच्छा नव्हती. विनोद शर्मांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्यांच्या चितेवरची आग होती. विनोदजींनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांमध्ये वृद्धाश्रमांमध्ये अशा असंख्य वृद्ध लोकांना पाहिले होते, ज्यांना मुलगा आणि मुलगी असूनही एकाकी जीवन जगण्यास भाग पडले होते. काहींना तर त्यांच्या मुलांनी वेळ नाही असे सांगून घरातून हाकलून दिले होते. दुसरी मुलगी घरगुती जबाबदाऱ्यांचे कारण देत आई वडिलांपासून दूर झाली. या वडीलधाऱ्यांच्या गोष्टी ऐकून विनोदजींचा आपल्या मुलांवरील विश्वास हळूहळू कमी झाला. त्यांच्या लक्षात येऊ लागले की मुलगा असो वा मुलगी, जेव्हा काही मुलांवर वृद्ध आईवडिलांची जबाबदारी येते तेव्हा त्यांची काळजीपूर्वक हाताळणी करावी लागते. उलट त्यांना ओझे वाटू लागते. म्हणून ते त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी काहीतरी कारण शोधतात. याच विश्वात घालवले होते की विनोदजींनी आपले संपूर्ण आयुष्य याच विश्वात घालवले होते की त्यांनी आपल्या मुलांपेक्षा मुलींना जास्त प्रेम आणि आदर दिला आहे आणि म्हणूनच त्यांच्या म्हातारपणी त्यांच्या मुलीच त्यांचा आधार बनतील. आपल्या आयुष्याच्या अखेरीस त्यांना जाणवले की आपल्या मुलींनी सर्वोत्तम संस्कार देण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नसली तरी पालकांप्रती असलेली जबाबदारीची जाणीव ते कदाचित त्यांना शिकवू शकले नाहीत. विनोद शर्मा हा पूर्ण राहिलेला विश्वास, एकटेपणा आणि मनस्ताप आपल्यासोबत घेऊन फिरत होते. या जगातून निघून गेले. विनोद शर्मा यांच्या निधनाला जवळपास 1 महिना उलटला होता. त्यांच्या मुली कदाचित वडिलांचा अखेरचा निरोपही विसरून आपापल्या आयुष्यात परतल्या होत्या. पण एके दिवशी अचानक त्यांच्या 3 घरांवर एक कायदेशीर नोटीस आली. प्रीती जेव्हा तिने नोटीस उघडली तेव्हा तिची नजर क्षणभर त्यावर खेळली. त्यात बँकेचा आणि अंदाजे 10 कोटी रुपयांच्या रकमेचा उल्लेख होता. त्याचप्रमाणे तीच नोटीस सुमन आणि रेखा यांच्यापर्यंत पोहोचली. जेव्हा त्या तिघी फोनवर बोलल्या तेव्हा त्यांच्या मनात पहिला विचार आला की कदाचित हे त्यांच्या वडिलांनी केले असावे. त्यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती मागे ठेवली होती. त्यांनी तत्काळ नोटीसवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. फोन उचलणारा माणूस सुरेंद्रनाथ होता, जो एक 70 वर्षांचा वकील असून एकेकाळी विनोदजींचा खूप जवळचा मित्र होता. सुरेंद्रनाथने त्या तिघींना सांगितले, तुमच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी पूर्वी काही वारसा मागे ठेवला होता. त्यांनी सांगितले होते की त्याचा शेवटचा वारसा त्यांच्या 3 मुलींना मिळालाच पाहिजे. हे ऐकून त्या तिघींचेही चेहरे उजळले. त्यांना वाटले की कदाचित त्यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता मागे ठेवली असावी. जेव्हा सुरेंद्रनाथने त्यांना भेटायला बोलवले तेव्हा वडिलांच्या निधनानंतर वृद्धाश्रमाला भेट द्यायला वेळ न मिळालेल्या त्या 3 मुलींना अचानक भरपूर वेळ मिळाला. त्यांनी आपापसात बोलून दुसऱ्या दिवशी त्याच शहरात येण्याचे ठरवले. सुरेंद्रनाथने मनातल्या मनात विचार केला, संपत्तीचा उल्लेख होताच माणसाची वागणी किती पटकन बदलते. त्या 3 बहिणी एका हॉटेलच्या खोलीत भेटल्या.
आणि जर त्यांचा वारसा खरोखरच 10 कोटी रुपयांचा असेल तर तो कसा वाटून घ्यायचा यावर चर्चा करू लागल्या. प्रीती म्हणाली, मला वाटतं बाबांनी ते आपल्यासाठी ठेवलं आहे. जर तसं असेल तर ते तिन्ही बहिणींमध्ये समान वाटले पाहिजे. तेव्हा सुमन म्हणाली, समान का? मी वडिलांच्या अंत्यविधीसाठी 5,000 रुपये दिले होते, त्यामुळे माझा वाटा थोडा जास्तच असायला हवा. रेखा लगेच म्हणाली, तुम्ही दोघींनी वडिलांच्या अंत्यविधीला येणे आवश्यकही वाटले नाही. निदान मी तरी व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचा अंत्यविधी पाहिला आणि ते दुःख अनुभवले. त्यामुळे माझा वाटा तुझ्यापेक्षा जास्त असायला हवा. लवकरच त्या 3 बहिणींमध्ये वारसा हक्कावरून वाद सुरू झाला. अखेरीस त्यांनी वडिलांनी जे लिहिले होते त्यावरच ठाम राहण्याचे ठरवले. ते स्वीकारले जाईल. दुसऱ्या दिवशी ते तिघे सुरेंद्रनाथांच्या कार्यालयात पोहोचले. जाडजूड कायद्याच्या पुस्तकाने भरलेल्या त्या जुन्या कार्यालयातून एक गंभीर वातावरण जाणवत होते. जवळपास 70 वर्षांचे असलेले सुरेंद्रनाथ जाड भिंगाचा चष्मा घालून आपल्या डेस्कवर बसले होते. त्या तिघींना समोर पाहून ते क्षणभर थांबले. त्यांनी त्यांच्याकडे पाहिले, पण त्यांचे चेहरे पाहताच त्यांना विनोदजींच्या अखेरच्या निरोपाची आठवण झाली. एकही शब्द न बोलता त्यांनी आपली नजर फाईल्सवर झुकवली. त्या 3 बहिणींच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि लोभ स्पष्टपणे दिसत होता. सुरेंद्रनाथने त्यांना खाली बसण्याचा इशारा केला आणि मग त्यांनी आपल्या टेबलावर ठेवलेली एक जाड फाईल उघडली. थोड्या वेळाने सुरेंद्रनाथांनी काही लोकांना त्यांच्या कार्यालयात बोलावले. सुमनने उत्सुकतेने विचारले, तुम्ही कोणाला बोलावले आहे? सुरेंद्रनाथ शांतपणे म्हणाले, बँकेच्या अधिकाऱ्यांना. कारण आपण ज्या रकमेबद्दल बोलत आहोत त्या तिघांचेही चेहरे पुन्हा उजळले. त्यांना वाटले आता बँकेचे अधिकारी येतील, कागदपत्रे दाखवतील आणि कदाचित त्यांना कोट्यावधींचा वारसा मिळेल. थोड्याच वेळात 2 बँक अधिकारी आले. सुरेंद्रनाथने विनोदजींची फाईल त्यांच्या समोर ठेवली आणि मग ते तिघेही मुलींकडे पाहून म्हणाले, तुम्हा तिघींना कदाचित तुमच्या वडिलांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग माहीत नसेल. तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या वडिलांनी तुम्हा तिघींना शिक्षण देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी तुम्हाला चांगल्या शाळांमध्ये शिकवले, महाविद्यालयात पाठवले, तुमच्या वसतिगृहाचा खर्च उचलला आणि तुमच्या माध्यमिक शिक्षणाचीही सोय केली. त्यांनी त्यांना शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की माफक सरकारी पगार मिळवणारा एक पोलीस अधिकारी एवढा मोठा खर्च कसा काय उचलू शकत असेल? तिन्ही बहिणींनी एकमेकींकडे पाहिले. सुरेंद्रनाथ पुढे म्हणाले, तुमच्या वडिलांचा पगार त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसा नव्हता. ते एकाच वेळी 3 मुलींचे महागडे शिक्षण, वसतिगृह, पुस्तके आणि इतर खर्च सहजपणे उचलू शकत होते. पण त्यांनी तुमचे शिक्षण कधीच थांबवू दिले नाही. जेव्हा त्यांची बचत संपली तेव्हा त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले. त्यांनी हे कर्ज स्वतःच्या सुखासाठी नाही तर तुम्हा तिघींच्याही भविष्यासाठी घेतले होते. खोलीत अचानक शांतता पसरली. सुरेंद्रनाथांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे पाहिले आणि मग गंभीर आवाजात म्हणाले, विनोदजींनी आपले संपूर्ण आयुष्य तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी घालवले. त्यांनी कर्ज काढले जेणेकरून त्यांची मोठी मुलगी डॉक्टर होऊ शकेल आणि मधली मुलगी तिच्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ शकेल. त्यांना आशा होती की त्यांची धाकटी मुलगी कायद्याचा अभ्यास पूर्ण करेल. त्यांना आशा होती एक दिवस त्यांच्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांना आधार देतील. पण आता विनोदजी गेले. कर्ज त्यांच्या नावावर होते, पण तुम्ही तिघीजणी या कर्जाचा वापर करून शिकलात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहाल. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक हळूहळू मावळली. सुमनचे हात थरथरू लागले आणि रेखाची नजर जमिनीवर गेली. सुरेंद्रनाथांनी आपल्या फाईलमधून एक कागदपत्र काढले आणि म्हणाले, तुमच्या वडिलांनी घेतलेले कर्ज अनेक वर्ष चालले. व्याज आणि इतर देणी मिळून आज एकूण रक्कम जवळजवळ 10 कोटी रुपये आहेत. हे तेच 10 कोटी रुपये आहेत ज्यांच्या नावाची नोटीस पाहून तुम्ही तिघी जणी धावत इथे आला आहात.
त्या तिन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर काही क्षणांपूर्वी असलेला आनंद आता मावळला होता. जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. प्रीती एकदम खुर्चीवरून उठून उभी राहिली आणि म्हणाली, हे होऊ शकत नाही. माझा विश्वास बसत नाही. हे 10 कोटी रुपये आपण घेतले सुद्धा नाहीत, मग ते परत का करायचे? सुरेंद्रनाथ तिच्याकडे गंभीरपणे बघत म्हणाले, प्रीती, तुझं बरोबर आहे. हे पैसे हातात आल्यावर तू खर्च केले नाहीत, पण तुझ्या वडिलांनी हे कर्ज तुम्हा तिघांच्या उदरनिर्वाहासाठी घेतले होते. ज्या संस्थेत तुम्ही शिकलात तीच संस्था आज तुमच्या समोर एक कर्ज म्हणून उभी आहे. आणि हो, तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी केवळ एक कर्जच नाही तर एक अखेरचं पत्रही मागे ठेवलं आहे. असे म्हणत सुरेंद्रनाथांनी आपल्या फाईलमधून एक बंद लिफाफा बाहेर काढला. त्यावर तिन्ही मुलींची नावे लिहिलेली होती. खोलीतील सर्वजण त्या माणसाची नजर आता पाकिटावर केली होती, कारण विनोद शर्माने त्या पत्रात आपल्या मुलींसाठी काय लिहिले होते याची कोणालाच कल्पना नव्हती. सुरेंद्रनाथने ते बंद पाकिट तिन्ही मुलींसमोर ठेवले. प्रीतीने थरथरत्या हाताने ते पाकिट उघडले आणि जसे तिने ते पत्र वाचले तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. काही क्षणातच सुमन आणि रेखाची नजरही त्या पत्रावर पडली. त्या पत्रात विनोदजींनी लिहिले होते, माझ्या मुलींनो, मी माझे संपूर्ण आयुष्य तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी समर्पित केले आहे. मी तुमच्या शिक्षणाच्या खर्चाचा कधीच विचार केला नाही. मला फक्त याचीच काळजी होती, माझ्या मुलींना जगातलं सर्वोत्तम शिक्षण मिळावं आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात असं मला वाटलं. तुमच्या शिक्षणासाठीचं संपूर्ण कर्ज फेडण्यासाठी मी माझं वडिलोपार्जित घर आणि शहरातील जमिनीची 2 भूखंड विकण्याचा विचार केला होता. पण माझा मित्र सुरेंद्रनाथने मला समजावलं की मी आत्ता माझी मालमत्ता विकू नये. ते विकण्याऐवजी बँकेकडून कर्ज घेऊन तिन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण कर. तो म्हणाला की एकदा का त्याच्या मुली स्वावलंबी झाल्या की त्या आरामात कर्ज फेडतील. मी मान्य केले, पण माझ्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी घेतलेले कर्जच माझा आधार बनेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी कर्ज घेतले आहे आणि एक दिवस मला ते त्याच मुलींना परत करावे लागेल. माझी योजना वेगळी होती. मला वाटले होते की तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण कराल, तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल आणि मी बँकेचे सर्व कर्ज फेडण्यासाठी माझे घर आणि जमीन विकेन. त्यानंतर तुम्ही तिघीजणी तुमचे म्हातारपण माझ्यासोबत घालवाल. काही महिने प्रीतीसोबत, काही महिने सुमनसोबत आणि काही महिने रेखासोबत घालवेन. मी तुमच्या मुलांसोबत खेळेन, त्यांच्या शाळेचं बघेन, तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस माझ्या कुटुंबाच्या सानिध्यात आनंदाने घालवेन. मला वाटलं की जसे मी तुमच्या बालपणी तुमचे हात धरले होते तसेच तुम्ही तिघीजणी म्हातारपणी माझे हात धराल. पण माझ्या मुलींनो, कदाचित हीच माझी सर्वात मोठी चूक होती. तुम्ही तिघींनी मला तुमच्या आयुष्यातून वगळले, जणू काही मी तुमचा बाप नसून एक ओझे होतो. तुम्ही मला एका वृद्धाश्रमात सोडून दिले आणि त्यानंतर तुमचे वडील कोणत्या परिस्थितीत होते हे पाहण्यासाठी तुम्ही मागे वळून पाहण्याचा प्रयत्नही केला नाही. मी तिथे असतानाही माझ्या मुली त्यांच्या आयुष्यात सुखी आणि यशस्वी व्हाव्यात म्हणून मी रोज प्रार्थना करत असे. पण एका वडिलांचे मन आपल्या मुलांप्रती किती काळ समर्पित राहू शकते मी कधी आसुसणार होतो का? मला वाटत होतं की तुम्ही माझ्यासोबत बसावं, तुमचे विचार सांगावेत, तुमच्या मुलांना माझ्या मांडीवर बसू द्यावं, मला आजोबा म्हणणाऱ्या त्या लहान आवाजांच्या सानिध्यात माझं म्हातारपण घालवावं. पण हे सगळं माझ्या नशिबात नव्हतं, म्हणून मी ते वडिलोपार्जित घर आणि 2 भूखंड सोडून दिले. माझी कर्जे फेडण्यासाठी मी वाचवलेले पैसे एका वृद्धाश्रमाला दान केले आहेत. आता तुमच्या तिघांसाठी मला कोट्यावधी रुपयांची कोणतीही घरे, जमीन किंवा मालमत्ता वारसा म्हणून मिळणार नाही. तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी मी जे कर्ज घेतले होते केवळ तेच मी तुमच्यासाठी सोडून जात आहे. हे कर्ज आता तुम्हा तिघांनाच फेडायचे आहे. तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. कदाचित ही माझी शेवटची इच्छा आहे. एक पालक आपल्या सक्षम मुलाला वाढवण्यासाठी किती प्रयत्न करतो हे शिकवण्यासाठी मी माझे आयुष्य तुम्हाला दिले.
आता तुम्ही जबाबदारीचे ओझे स्वतः अनुभवाल आणि मग कदाचित तुम्हाला हेही समजेल की जेव्हा जेव्हा स्वतःचीच मुलं त्यांना सोडून जातात तेव्हा त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल. पत्राची शेवटची ओळ वाचताच प्रीतीच्या डोळ्यात पाणी तरळले. सुमन हातांमध्ये चेहरा लपवून बसली होती आणि रेखा अविश्वासाने त्या पत्राकडे पाहत होती. ज्या वडिलांनी त्यांना जगण्यासाठी सर्व काही दिले होते, त्यांनी जाण्यापूर्वी त्यांच्यासाठी असा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या अश्रूंपेक्षाही अधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे आता त्यांच्यावर आलेले 10 कोटी रुपयांचे कर्ज. त्या तिघांनी सुरेंद्रनाथशी वाद घातला. तो म्हणाला की ते त्यांचे कर्ज नाही तर त्यांच्या वडिलांनी ते घेतले आहे, मग त्याने ते परत का करावे. पण सुरेंद्रनाथांनी त्यांना शांतपणे सर्व कायदेशीर कागदपत्रे समजावून सांगितली आणि स्पष्ट केले की हे कर्ज त्याच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी होते आणि विनोदजींनी त्यासाठी आपली मालमत्ता देखील तारण ठेवली होती. अखेरीस सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कर्जाची जबाबदारी तिन्ही मुलींमध्ये समान विभागली जाईल असे ठरले. आता त्यांच्या मासिक उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँकेचे हप्ते भरण्यात जाऊ लागले. काही महिन्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. त्यांना महागडे खर्च कमी करावे लागले आणि आपल्या अनेक इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या. ती शिकत होती आणि दर महिन्याला पगार आल्यावर तिला सर्वात आधी बँकेच्या हप्त्याची गणना करावी लागत असे. तेव्हाच तिला पहिल्यांदा समजले की तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी आपल्या आयुष्यातील सर्व सुखसोयी कशा बाजूला ठेवल्या होत्या. मर्यादित उत्पन्न असलेले तिचे वडील त्यांनी आपल्या मुलींच्या शाळेची फी कधीच अडचण बनू दिली नाही. त्यांना चांगल्या शाळा, चांगली महाविद्यालये, वसतिगृहे, पुस्तके, कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी मिळाव्यात यासाठी त्यांनी शक्य ते सर्व काही केले. त्यांनी कितीतरी कष्ट सोसले असतील, अनेक इच्छा दाबून ठेवल्या असतील आणि अनेक रात्री चिंतेत घालवल्या असतील. आता कुठे त्या 3 मुलींना याची जाणीव होऊ लागली. त्यांना हेही आठवू लागले की त्या लहान असताना त्यांचे वडील त्यांच्यासाठी वस्तू विकत घेण्यासाठी स्वतःच्या गरजांचा त्याग करायचे. त्या आजारी असताना रात्रभर त्यांच्याजवळ थांबायचे आणि त्यांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असताना त्यांना मदत करायचे. ते कोणतेही तक्रार न करता व्यवस्थित करायचे. आज तेच वडील तिच्या सोबत नव्हते. तिच्या मनात रोज पश्चाताप वाढत होता, पण आता ते ऐकायला कोणीही नव्हते. तिची इच्छा असूनही ती वडिलांची माफी मागू शकत नव्हती. त्यांच्या पाया पडू शकत नव्हती आणि म्हणू शकत नव्हती, बाबा आम्हाला माफ करा, आम्हाला तुमचं म्हणणं कळलं नाही. आता त्यांच्याकडे फक्त ते पत्र, वडिलांचे काही जुने फोटो आणि त्यांच्या नावावर राहिलेले 10 कोटी रुपयांचे कर्ज एवढेच उरले होते. त्या 3 मुली आता मासिक हप्ते भरत होत्या या विचाराने की कदाचित हळूहळू कर्ज फेडल्यावर त्यांना ती जशी कर्ज फेडत होती तसे तिच्या वडिलांविरुद्धच्या अपराधाचे ओझे ती कधीच कमी करू शकणार नव्हती. पण तिच्या अंतर्मनात कुठेतरी तिला नेहमी एक हुरहुर जाणवत असे. पैशाचे कर्ज फेडता आले असते, पण ज्या वडिलांनी तिला आपले संपूर्ण आयुष्य दिले होते त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेची परतफेड कधीच होऊ शकणार नव्हती. ती कदाचित गेल्या काही वर्षांचे कर्ज कधीच फेडू शकणार नाही. तर मित्रांनो, विनोदजींनी आपल्या मुलींच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला का? कृपया कमेंट्समध्ये आपले विचार सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.